गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 56वा दिवस आहे. तर गेले 2-3 दिवस झालं बिझी शेड्यूल असल्यामुळे लेक्चर घेणं झालं नाही, पण आता आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. तर काल पी-एस-आयचा पेपर झाला. तुम्ही पाहिलाच असेल कसा होता, एकदम खतरनाक होता का नाही? पण गणित आणि बुद्धिमत्ता एकदम छान होते, म्हणजे आउट ऑफ मार्क घेण्यासारखे होते. आता जी-के जी-एसचे प्रश्न खूप डीपमध्ये विचारलेले, त्यामुळे तिथे बऱ्याच जणांची विकेट गेलेली आहे. आता जसं पी-एस-आयला जी-के जी-एस इतकं डीपमध्ये विचारलं, तसं आपल्या पोलीस भरतीला सुद्धा जी-के जी-एस एकदम डीपमध्ये विचारू शकतात. कारण जी-के जी-एस हे इतकं मोठं आहे की त्याच्यातून दुनियाभरचे प्रश्न तयार होऊ शकतात. त्यामुळं तुम्हाला जी-के जी-एसचा अभ्यास करायचाच आहे, पण गणित, मराठी, बुद्धिमत्ता ह्यातले 75 मार्क तुम्हाला फिक्स करून ठेवायचे. आणि हे जर 75 मार्क फिक्स झाले आणि जर जी-के जी-एस अवघड आलं तरी सुद्धा तुम्ही 80 ते 85 मार्क घेऊन पोलीस होऊ शकता. त्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास करा. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हेनेझुएला हा देश कोणत्या खंडात स्थित आहे? तर हा दक्षिण अमेरिका या खंडात स्थित आहे. या देशाची राजधानीचं नाव काय आहे? तर या देशाची राजधानी आहे कॅराकस. आता सध्या व्हेनेझुएला हा खूप चर्चेत आहे. का? कारण अमेरिकेने या देशावर हल्ला केला आहे आणि या देशाचे जे राष्ट्राध्यक्ष होते, कोण होते? तर निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी ह्यांना अटक करून ह्यांना US मध्ये घेऊन गेलेले आहेत. आणि सध्या अमेरिकेने व्हेनेझुएला हे ताब्यात घेतलं आहे. तिथले प्रशासकीय आणि जे तेलाच्या खाणी आहेत त्याच्यावर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. आता व्हेनेझुएला म्हणलं की तुम्हाला आणखी काय आठवायला पाहिजे? आपला डे 1चा पहिलाच प्रश्न. मारिया मछाडो यांना 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि या कोणत्या देशाच्या आहेत? तर या सुद्धा व्हेनेझुएलाच्या आहेत. 20 वर्ष त्यांनी जे मादुरो होते म्हणजे ह्यांच्या विरोधात ह्यांनी लढा दिला आणि त्यांनी जे काम केलं आहे त्याच्यासाठीच त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार हा मिळाला होता. आता मदुरो निकोलस यांना US मध्ये अटक करून का घेऊन गेले? ट्रम्प म्हणतायत यांच्यावर त्यांनी आरोप लावले. हे काय करतायत? ड्रग्सची तस्करी करतायत, पुन्हा टेररिस्टच्या कारवाया करतायत, म्हणून आम्ही काय केलं, त्यांना अटक करून आम्ही US मध्ये घेऊन गेलो. पण याच्या मागे ऍक्च्युअल रिझन काय आहे? व्हेनेझुएला येथे क्रूड ऑइल म्हणजेच काय, कच्च्या तेलाच्या खूप मोठ्या खाणी आहेत आणि खूप मोठे साठे आहेत. त्याच्यामुळं त्याच्यावर कब्जा करण्यासाठी, ते ताब्यात घेण्यासाठी युएसने निकोलस मदुरो यांना US मध्ये अटक करून नेलं आहे आणि व्हेनेझुएलावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचा ते प्रयत्न करते. आता तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे सुद्धा विचारला जाऊ शकतो की जगातील सगळ्यात जास्त कच्च्या तेलाचे साठे हे कुठे आहेत, कोणत्या देशात आहेत? तर तुमचं उत्तर येणार व्हेनेझुएला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही मला सांगा, व्हेनेझुएला हा ओपेकचा सदस्य आहे का? ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. अलीकडे 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारा देशातील पहिला गैर सरकारी संघटन कोणतं आहे? तर ते आहे एज्युकेट गर्ल्स. आता परीक्षेत रॅमन मॅग्सेसे पुरस्कार याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे आणि या वर्षीचा कोणाला मिळालाय हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये पण NGO या प्रकारात त्यांना मिळालेला आहे. आता एज्युकेट गर्ल्स हे काय आहे? तर ही भारतात मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारी संस्था आहे. NGO म्हणजेच काय? नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. आणि या ऑर्गनायझेशनचे संस्थापक कोण आहेत? त्यांचं नाव आहे सफीना हुसेन. ठीक आहे, हे विचारो अगर ना विचारो, तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी सांगते. आता ही संस्था प्रामुख्याने कुठे काम करते? तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की ही संस्था खालीलपैकी कुठे काम करत नाही, तेव्हा तुम्हाला आलं पाहिजे. मग ही संस्था राजस्थान, मध्य प्रदेश, UP, पुन्हा काय, बिहार, म्हणजे जिथं मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तिथे ही संस्था काम करते. आता मी एक तुम्हाला थोडक्यात सांगते, रॅमन मॅग्सेसे हे होते कोण? तर रॅमन मॅग्सेसे हे फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSCच्या अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विवेक भीम नवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता MPSCच्या आयोगाचे अध्यक्ष तुम्हाला विचारू शकतात, पण त्यांची नियुक्ती कोण करतं, पुन्हा त्यांचा कार्यकाल किती आहे, तसेच त्यांचे अहवाल ते कोणाकडे सादर करतात आणि प्लस त्यांना बडतर्फ कोण करतं हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. मग ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही कोणामार्फत होते? तर ही राज्यपालांमार्फत होते. त्यांचा कार्यकाल किती असतो? त्यांच्या वयाची 62 वर्षे किंवा जास्तीत जास्त 6 वर्षे हा त्यांचा कार्यकाल असतो पदभार स्वीकारल्यापासून. आणि हे जे अध्यक्ष असतात ते त्यांचा अहवाल कोणाकडे सादर करतात? तर त्यांचा अहवाल हे राज्यपालांना सादर करतात. आणि जर सपोज त्यांना जर बडतर्फ करायचं असेल तर त्यांची बडतर्फी कोण करतं? तर ते राष्ट्रपती करतात. हे लक्षात घ्या. ठीक आहे,
आता आपण MPSC आयोगाबद्दल माहिती बघूया. MPSC आयोगाची स्थापना कधी झाली? तर ही 1 मे 1960 रोजी झाली. म्हणजे ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हाच या आयोगाची स्थापना झाली. MPSC ही संविधानिक संस्था आहे आणि ही संविधानिक संस्था कोणत्या कलमाने स्थापन झाली आहे? तर कलम 315 यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना झाली आहे. तसेच 316 ते 323 पर्यंत म्हणजे ह्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्यांची नियुक्ती, तसेच सदस्य काढून टाकण्याची प्रक्रिया, सेवा व अटी वगैरे हे सगळं 315 ते 323 मध्ये समाविष्ट आहे. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. आता तुम्हाला प्रश्न आहे, विवेक भीमनवार यांच्या आधी MPSCच्या अध्यक्षपदी कोण होते? हे मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. भारत सरकारने कोणासोबत रिलॉस हा करार केला आहे? तर फोटोवरून तुम्हाला समजलंच असेल, रशिया सोबत हा करार केला आहे. मग रिलॉसचा फुल फॉर्म काय आहे? तर रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट हा ह्याचा फुल फॉर्म आहे. मग आता हा करार का केला आहे हे खूप महत्वाचं आहे. आता मागच्या महिन्यात पुतीन हे भारत दौऱ्यावर होते, त्यावेळेस हा करार करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यासोबत जे जे करार झाले, त्यांच्यासोबत ज्या वाटाघाटी झाल्या ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. मग आपण रेलॉस हा करार काय आहे हा बघूया. रिलॉस हा करार आहे की दोन्ही देशांच्या सैन्यांना एकमेकांच्या लॉजिस्टिक्स म्हणजेच काय की जे दळणवळणाची साधने असतात ते, म्हणजेच काय, कोणत्या जहाजांना जर इंधन भरायचं असेल, सपोज भारताचे जहाज हे रशियामध्ये गेले तर तिथल्या जहाजांना इंधन भरायचे असेल, काही दुरुस्ती करायची असेल किंवा कुठले पार्ट विकत घ्यायचे असतील जहाजाचे, तिथले बंदरे वापरायची, जहाजांना पार्क करायची मुभा ह्या कराराद्वारे केली आहे. आणि ते सुद्धा कोणत्याही पेपरवर्क शिवाय, म्हणजे तुम्हाला कोणत्याही पेपरवर्क करायची गरज नाही, तुम्ही तिथे जाऊन ते काम करू शकता. सेम रशियाच्या पण लॉजिस्टिक्सला ही मुभा देण्यात आली आहे. असा हा रिलॉस करार आहे. आता तुम्हाला प्रश्न काय आहे, पालम एअरपोर्ट हे कुठं आहे? या एअरपोर्टवर VIP लोक उतरतात. मग तुम्हाला प्रश्न आहे की पालम एअरपोर्ट कुठे आहे? कारण हे एअरपोर्ट कायम न्यूज मध्ये असतं, कारण VIP या एअरपोर्टवर उतरला वगैरे असं बऱ्याच वेळा न्यूज मध्ये येतं. ठीक आहे, मग तुम्हाला हा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. भारताने पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजेच एशियन गेम्स केव्हा आयोजित केल्या? तर पहिल्यांदा 1951 ला आयोजित केल्या आणि भारतात आतापर्यंत फक्त 2दाच आशियाई क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत. एकदा 1951 ला आणि दुसरी कधी झाली तर 1982 मध्ये झाली आहे. ठीक आहे, मग या आशियाई क्रीडा स्पर्धा पहिल्यांदा कुठं झाल्या असा पण प्रश्न विचारू शकतात. मग या कुठं झाल्या? तर मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, म्हणजे त्यावेळेस हे फक्त नॅशनल स्टेडियम हे होतं. हे कुठं आहे? न्यू दिल्ली येथे आहे. इथे ह्या स्पर्धा झाल्या आणि मेन आशियाई क्रीडा स्पर्धाची सुरुवातच भारतापासून झाली, म्हणजे 1951 ला झाली आहे. आणि त्यावेळेस भारतातून महत्वाची कामगिरी काय झाली होती? तर सचिन नाग यांनी स्विमिंग मध्ये 100 मीटर फ्री स्टाईल मध्ये काय केलं होतं? गोल्ड मेडल जिंकलं होतं. तसेच आपल्या ज्या इंडियाची फुटबॉल टीम आहे यांनी सुद्धा गोल्ड मेडल जिंकले होते. मग तुम्हाला कसा जरी प्रश्न आला तर तुम्हाला आलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघूया. दिल्ली सल्तनतीच्या कोणत्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून आग्राला स्थलांतरित केली होती? तर त्याचं उत्तर आहे सिकंदर लोदी. यांनी 1504 मध्ये आग्राची स्थापना केली, आग्रा या शहराची स्थापना केली. पण 1506 मध्ये त्यांनी आपल्या प्रशासकीय सोयीसाठी नवी दिल्ली, म्हणजे आताच नवी दिल्ली, दिल्लीवरून आपली राजधानी ही आग्राला स्थलांतरित केली होती. तर हे लक्षात घ्या, जेव्हा राजधानी स्थलांतराचा प्रश्न येतो तेव्हा सिकंदर लोदी आणि आग्रा हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सिकंदर लोदी हा लोदी घराण्याचा सर्वात श्रेष्ठ शासक मानला जातो. मग तुम्हाला ह्याच्यावर आणखी एक प्रश्न विचारू शकतात की सिकंदर लोदी याने जमिनीच्या मोजमापासाठी कोणते प्रमाण सुरू केले होते? तर त्या मोजमापाचं नाव काय आहे? गज ए सिकंदरी. तसेच तो गुलरुखी या टोपण नावाने फारसी भाषेत कविता लिहित असे. आता कुतुबुद्दीन ऐबक याची राजधानी ही लाहोर होती आणि नंतर त्याने इंद्रप्रस्थ म्हणजेच काय? दिल्ली, इथून त्यांनी आपला कारभार चालवला. मोहम्मद बिन तुगलक, आता ह्यांच्याबद्दल काय माहिती आहे? याने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे नेली. दौलताबाद म्हणजेच काय? देवगिरी. आता मोहम्मद बिन तुगलक म्हणलं तर तुम्हाला तुगलकी फरमान हे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल. तुगलकी फरमान हे काय होतं? तर हा बराच म्हणजे असं थोडासा सर्किट होता. त्यांनी जेव्हा त्याची राजधानी दिल्लीहून दौलताबादला नेली तेव्हा तो तिथल्या दिल्लीतल्या लोकांना पण म्हणला की तुम्ही पण दौलताबादला चला. म्हणजे असं थोडासा तो सर्किट टाईप होता. म्हणून काय काय वेळेस म्हणतात ना की तुगलकी चाळे का करतो असं म्हणतात ना बऱ्याच वेळा, ते ह्याच्यावरून आजही ती म्हण किंवा वाक्प्रचार प्रचलित आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपले मराठीचे प्रश्न चालू झाले आहेत आणि आपण मराठीचे प्रश्न बघूया. तो तोंड उघडेल तर ना
या वाक्यातील ना हे क्रियाविशेषण आहे, तर क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. हे ना काय आहे? निषेधार्थक क्रियाविशेषण आहे. आता वर करणे, काही काहींना हे वाटत असेल की तो तोंड उघडेल तर ना हे प्रश्नार्थक आहे किंवा अटदर्शक आहे. परंतु जिथे ना, नाही, न हे येतं ना, ते काय दर्शवतात? तर क्रियेचा नकार दर्शवतात. तेव्हा त्यांना क्रियाविशेषण कोणतं असतं? त्यांचं निषेधार्थक क्रियाविशेषण असतं. आता ह्याचा ऍक्च्युअल मिनिंग काय आहे? तो तोंड उघडेल तर ना म्हणजे काय? की तो तोंड उघडणार नाही किंवा त्याच्याकडून तोंड उघडले जाणार नाही किंवा शक्य नाही, हा त्याचा मेन अर्थ आहे. म्हणून हे काय दाखवतंय? नकार दाखवतंय. आणि नकार म्हणजेच काय असतं? निषेध असतं. म्हणून हे आपलं उत्तर काय आलं? निषेधार्थक क्रियाविशेषण. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर या वाक्याचा प्रयोग काय आहे? कर्म कर्तरी प्रयोग. आता जेव्हा वाक्यात कर्ता स्पष्ट नसतो आणि तो किंवा स्पष्ट नसतो किंवा तो गौण असतो आणि कर्माला जास्त महत्व दिलं जातं, तेव्हा कर्म कर्तरी प्रयोग हा होतो. आता हा प्रयोग कसा आहे? इंग्रजी व्याकरणातील पॅसिव्ह व्हॉइस. आता हे मागच्या पण मी बऱ्याच लेक्चरमध्ये सांगितलं आहे. पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस काय असतं. जेव्हा हे इंग्रजी वाक्यातील पॅसिव्ह व्हॉइस हा जो ज्या प्रकारे त्याचा वाक्याचा रचना असते, तेव्हा सेम त्या वाक्याची रचना ही कर्म कर्तरीमध्ये असते. फॉर एक्झाम्पल, मी एक साधं लिहिते, आय राईट अ पोयम. हा काय आहे? हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. म्हणजेच काय? हे नॉर्मल विधानार्थी वाक्य आहे. ह्याचं जर मी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये केलं तर ते कसं होईल? अ पोएम इज. कारण इथे कुठलाच प्रत्यय नाहीये, म्हणजे हे वर्तमान काळातलं आहे. अ पोएम इज रिटन बाय मी. आणि हेच आपलं कर्मकर्तरीमध्ये आपल्या मराठी भाषेत कसं होणार? एक कविता माझ्याकडून लिहिली गेली. म्हणजेच काय? जे हे वाक्य आहे ना, सर्वांना समज दिली जाईल, तर याच्यामध्ये कर्ता कोण आहे? तर ह्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे हे स्पष्ट नाही. म्हणजे सर्वांना समज दिली जाईल हे कोणी दिली जाईल, पण माझ्याकडून, पोलिसांकडून, सरकारकडून कोणाला कोण सर्वांना समज देणार हे माहिती नाहीये. म्हणजे कर्ता इथे स्पष्ट नाहीये. तसेच केवळ समज दिली जाईल. मग हे जाईल हे काय आहे? हे क्रियापद आहे आणि हे समज दिली जाणाऱ्याची प्रक्रिया कोणावर होत आहे? तर समजवर होत आहे. म्हणजे आपलं कर्म कोणतं आहे? तर कर्म आहे समज. आणि या समजवर जास्त भर दिलाय. कोणाकडून दिली ह्याला काही घेणं देणं नाही, पण समज दिली जाईल ह्याच्यावर जास्त भर आहे. म्हणून हा काय झाला? कर्म कर्तरी प्रयोग झाला. जसं मी इथं लिहिलं, जेव्हा वाक्यात कडून लागलं जातं किंवा एक जेव्हा कर्ता स्पष्ट नसतो किंवा तो गौण असतो, त्यावेळेस कर्म कर्तरी हा प्रयोग होतो. ठीक आहे, हे पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस समजलं. हे अशा पद्धतीने माझ्याकडून बऱ्याच वेळा येतं बघा, शिपायाकडून चोर पकडला गेला. हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? तर हे शिपायाकडून हे काय आहे? कर्म कर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग असं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. तू मुद्दाम मला त्रास दिला या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? आता मुद्दाम त्रास दिला हे काय आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. का रीतिवाचक आहे? क्रिया कशी घडली किंवा क्रियेची रीत काय आहे हे सांगणाऱ्या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. आता इथे त्रास देण्याची क्रिया कशी घडली आहे? तर ती मुद्दाम घडली आहे. मुद्दाम म्हणजे काय? जाणून बुजून घडलेली आहे. म्हणून हे मुद्दाम काय आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. ठीक आहे, समजलं. चला पुढचा प्रश्न बघूया. दगडा परीस वीट मऊ अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर हे काय आहे? परीस हे लगेच समजते काय आहे? तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. आता तुलनावाचक शब्दयोगी अव्यय काय आहेत? तर ज्या वेळेस दोन गोष्टींची तुलना केली जाते किंवा कंपॅरिझन केली जाते. म्हणजे काय? तुझ्यापेक्षा मी बोरा किंवा मोठी दिया ही छोट्या रियापेक्षा काय आहे? बरी आहे. ही पेक्षा, परीस, तुलना हे काय आहे? तुलनावाचक शब्द आहेत. आता शब्दयोगी अव्यय हे काय आहे? तर जेव्हा नामाला किंवा सर्वनामाला जोडून शब्द येतात, तेव्हा इतर शब्दांशी संबंध दाखवताना जो शब्द जोडतो त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मग तुलनावाचक शब्द कोणते? आता सांगितलं, परीस, पेक्षा, तर, सम, तम, मध्ये वगैरे हे काय आहेत? तुलनावाचक शब्द आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सांगितलं काय या वाक्यामध्ये? तर दगडा परीस वीट मऊ, म्हणजे दगडापेक्षा वीट ही काय आहे? मऊ आहे. हे काय आहे? कंपॅरिझन आहे. सोपं आहे. विरोधवाचक म्हणजे काय? जेव्हा निषेध असतो तो विरोधवाचक. साहचर्यवाचक म्हणजे काय? सोबत, सोबती, सह, ते साहचर्यवाचक. आणि संबंधवाचक म्हणजे काय? जो तो, ज्याला त्याला, हे काय आहेत? संबंध आहेत. एकमेकांशी संबंध दाखवतात, तो असतो संबंधवाचक शब्दयोगी अव्यय. चला पुढचा प्रश्न बघूया.
दिव्याची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. आता इथे जेथे तेथे हे काय आहेत? क्रियाविशेषण आहेत. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. आता इथे क्रियापद काय आहे? जुळती. जुळती म्हणजेच काय? जुळणारे. बरोबर. तर हात कुठे जुळतात? जेथे दिव्याची जेथे प्रचिती तेथे माझे कर जुळती. म्हणजे जेथे तेथे हे काय आहेत? हे काय क्रियाविशेषण आहेत. कळलं? आणि हे क्रियाविशेषण कोणत्या प्रकारचे आहेत? तर स्थलदर्शक. म्हणजेच काय? स्थळ दाखवतात ना, म्हणून. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न मी सोडवून दाखवला होता, तरी पण एक मुलांनी कमेंट केली की मॅडम माझं उत्तर वेगळं येत आहे, तुमचं उत्तर वेगळं येत आहे. तर म्हणून मी हा प्रश्न पुन्हा घेतला आहे. आता त्यावेळेस इथे जे भागिले होतं ना, ते व्यवस्थित दिसत नव्हतं. म्हणजे जो ऍक्च्युअली फोटो आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे भागिले हे प्लस सारखं दिसत होतं आणि प्लस सुद्धा प्लस सारखं दिसत होतं. तर या भागिलेला त्यांनी काय मांडलं? प्लस मांडलं आणि त्याच्यामुळे त्याचं उत्तर चुकत होतं. हे कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला दाखवते आणि अजूनही म्हणजे हे किती लवकर सॉल्व्ह होतं ते सुद्धा मी सांगते. आता मी पहिल्यापासून सांगते. हे जेव्हा एवढं मोठं असेल ना तर शॉर्टकटमध्ये लिहून घ्यायचं. कसं? गुणिले म्हणजे काय? पी हा क्यूचा भाऊ आहे. भागिले म्हणजे काय? पी ही क्यूची बहीण आहे. अधिक म्हणजे काय? पी हे क्यूचे वडील आहेत. आणि वजा म्हणजे काय? पी ही क्यूची आई आहे. ठीक आहे. एवढंच लिहून घ्यायचं आणि सॉल्व्ह करताना फक्त ह्याचा रेफरन्स घ्यायचा. आता आपल्याला प्रश्न काय आहे? तर एस ही भाची आहे आरची. हे कोणत्या विकल्पाने व्यक्त होते? म्हणजे आपल्याला हे विकल्प दिलेत आणि त्याच्यामध्ये एस ही भाची आहे आरची असं सांगितलंय. आता इथे बघा, ही भाची आहे म्हणजे काय? एस ही मुलगी पाहिजे. बरोबर. म्हणजे मुलगा नकोय. एसच्या पुढं कोणतं पण चिन्ह आलं तर ते कशाचं पाहिजे? मुलगी असणार म्हणजे मुलगी सांगणार पाहिजे. मग भागिले हे बहीण काय आहे? मुलगी आहे. वजा आई काय आहे? मुलगी आहे, लेडीज आहे. मग असा ऑप्शन आपल्याला कुठे दिसतो एसच्या पुढे? जिथं एस स्वतः सांगते की मी मुलगी आहे. आता एस गुणिले टी. गुणिले म्हणजे काय? भाऊ. म्हणजे एस हा टीचा भाऊ आहे. मग एस ही भाची होईल का? नाही होणार. पुढे एम वजा एस. एम काय आहे? एसची आई आहे. एस अधिक टी. अधिक म्हणजे काय? एस हे टीचे वडील आहेत. आता वडील असल्यावर ही मुलगी एस ही मुलगी होऊ शकते का? नाही होऊ शकत. आता पुढे एम अधिक एस. एम काय आहेत? एसचे वडील आहेत. पण एस काय आहे? गुणिले टी. गुणिले म्हणजे काय? एस हा टीचा भाऊ आहे. मग ती भाची होईल का? मुलगी होईल का? नाही होणार. म्हणून आपलं उत्तर काय येणार? वरीलपैकी नाही. आता इथं एवढं सगळं मांडामांड करायची गरजच नव्हती. इथं तुम्हाला कळते मुलगी आहे म्हणजेच काय? तिच्या समोर एकतर भागीला आलं पाहिजे किंवा वजा आलं पाहिजे. असा ऑप्शन मध्ये कुठंच येत नाही. म्हणून माझं उत्तर आलं वरीलपैकी नाही. समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14वे असेल? आता हे मी इतक्या वेळा इंग्रजी वर्णमाला लिहिली आहे तर हे बघूनच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. एम आणि एन इथे असतो. बरोबर. इकडून आपण जेव्हा एम पर्यंत येतो तेव्हा एमचा 13वा नंबर असतो आणि एनचा 14वा नंबर असतो. जर आपण इंग्रजी वर्णमाला उलटीपासून लिहिली म्हणजे असं इकडून लिहिली उलट्यापासून झेड पासून तर एन ला कितवा नंबर येईल? 13वा येईल आणि एम ला कितवा नंबर येईल? 14वा येईल. म्हणून आपला 14वा अक्षर कोणता असणार आहे? एम असणार आहे. म्हणून आपलं उत्तर येणार यापैकी नाही. जरी तुम्हाला डेमो दाखवायचा असेल तर आपण लिहून घेऊया. उलट्या क्रमाने लिहायचे म्हणजे खाली काय येणार? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. पुन्हा वरती येणार एन ओ पी क्यू आर एस टी यू डब्ल्यू एक्स वाय झेड. समजला? म्हणजे झेड हे पहिल्यांदा आलं आणि टी हे शेवटी आलं. आता आपण ह्यांना नंबरिंग करूया. म्हणजे एम ला कितवा नंबर येतोय? 14वा येतोय. आणि आपल्याला काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14वे असेल? आता हे झेड पासून ए पर्यंत असं जरी लिहिलं तरी 14वं तर एमच येणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? यापैकी नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बास्केटबॉल या शब्दामध्ये किती अक्षरांची जोडपी पुढील व मागील दोन्ही दिशांनी आहेत? त्या दोन अक्षरांमध्ये जितके अक्षरे शब्दामध्ये येतात तितकीच अक्षरे इंग्रजी वर्णमालेनुसार त्यांच्यामध्ये येतात. म्हणजेच काय? जर सपोज मी इथं लिहिलं ऍप्स. आता ए आणि बी मध्ये किती आहेत? ऍक्च्युली आपण एबीसीडी लिहितो त्याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी लगेच आहेत म्हणजे ही एक जोडी येणार. आता ए नंतर पुन्हा इथं काय आलं पाहिजे? सी आलं पाहिजे. पण इथं एस आहे म्हणजे ही जोडी येणार नाही. ए टू एस येणार नाही. पुन्हा बी पासून
पुढे पण काय आलं पाहिजे, सी आलं पाहिजे. जिथं एस आलंय म्हणजे ही पण जोडी येणार नाही. म्हणजे आपली फक्त किती जोडी येणार, एकच जोडी येणार असं त्यांनी सांगितलंय. मग आता मी तुम्हाला बास्केटबॉल हे कसं सॉल्व्ह करायचं ते सांगते. आता मी बास्केटबॉल हे लिहून घेते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये असे शब्द शोधायचे ज्याच्यामध्ये वर्णमालेमध्ये म्हणजे ए टू झेड पर्यंत जसे येतात एकमेकांमध्ये तेवढीच अक्षरं त्याच्यामध्ये आली पाहिजे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला सांगते. काही काहींना हे नवीन असेल. बी पासून मी इकडे जाणार एल पर्यंत आणि बीच्या नंतर जसं मी एबीसीडी मोजते त्या एबीसीडी प्रमाणेच ते आलं पाहिजे. आता बी ए, बी नंतर ए येतो का, नाही येत. ठीक आहे. आणि वरून आपल्याला कंडिशन काय आहे, पुढील व मागील दोन्ही दिशांनी अशा प्रकारे पाहिजे की ते त्या वर्णमालेनुसार आले पाहिजे. आता बी टू ए नाही येत, ए बी, बी नंतर काय येतं, सी येतं, बरोबर. मग कसं येणार, सी डी ई एफ जी एच आय जे के. म्हणजे वर्णमालेनुसार बी नंतर कुठलंच अक्षर येत नाही. ठीक आहे, मी हे कॅन्सल आउट करते. आता ए पासून मी कसं जाणार, असं पण जाणार आणि असं पण जाणार, कारण आपल्याला कंडिशन काय आहे, पुढील व मागील दोन्ही दिशांनी. आता असं जर गेलं तर ए नंतर काय येतं, बी येतं, म्हणजे ही एक जोडी झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर ए बी सी डी ई एफ जी एच आणि आय, म्हणजे असं येईल का, अशी नाही येणार, म्हणजे इथं आपली एकच जोडी झाली. आता पुढे एस नंतर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, म्हणजे इथे पण नाही येते. आणि मागे तर एबीसीडी आहे, म्हणजे इथं पण नाही येणार. के नंतर काय येणार, एल एम एन ओ पी क्यू आणि के जे के एल एम एन, म्हणजे हे पण नाही येणार. के नंतर सुद्धा काय नाही येणार. आता आपण बघूया ई एफ जी एच आय जे, ई नंतर इकडे पण काय येणार, एफ जी एच आय, म्हणजे इथे सुद्धा कोणतं येत नाही. ठीक आहे, म्हणजे ई ची पण कुठली पेअर होत नाहीये. आता बघूया आपण टी, पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, तरी पण येतच नाहीये, कारण टी पेक्षा इकडे मोठं कोण नाहीच आहे, म्हणजे टी ची सुद्धा कुठली जोडी होत नाहीये. ठीक आहे. आता आपण बी ची बघूया. बी नंतर काय येतं, सी डी ई, इथे काय येणार, सी डी ई एफ जी एच, म्हणजे इथे बी ची सुद्धा कुठली जोडी होत नाही. आता पुढे बघूया, ए बघूया. ए नंतर काय येतं, बी आणि सी, इथं तर डबल येलंय, म्हणजे ही पण येणार नाही. ए नंतर काय येतं, बी येतं, म्हणजे ही एक जोडी झाली. सी डी ई एफ जी एच, म्हणजे इथे पण कुठली जोडी होत नाही, म्हणजे आपली एकच जोडी झाली इथे. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे एल नंतर काय येतं, एम येतं, म्हणजे ही तर जोडी येणारच नाही आणि ही तर पण येणार नाही, म्हणजे इथं तर जोडी येणार नाही. आता पुढे बघूया या एल साठी, एम एन ओ पी क्यू आर एस टी, म्हणजे या एल नंतर पुढे इकडे सुद्धा कुठलीही जोडी होत नाहीये, म्हणजे हे सुद्धा कॅन्सल. आता कुठल्या एल साठी बघूया, आता या एल साठी बघूया. एम एन ओ पी क्यू आर एस, इथे एस आहे, इथे एस आहे, म्हणजे ही एक जोडी झाली, ही एक जोडी झाली. एस टी यू, म्हणजे पुढे होत नाहीये, फक्त इथे जोडी झाली. कोणाची, एल आणि एस ची. मग आपल्या किती जोड्या झाल्या आहेत, 1 2 3, म्हणजे आपलं उत्तर येणार 3. समजलं. हा नवीन पॅटर्न आहे, ह्याची प्रॅक्टिस करा, खूप प्रॅक्टिस करा, कारण ह्याच्यात चुकायचे खूप जास्त चान्सेस आहेत. आता इथं मी तुम्हाला एबीसीडी लिहून दाखवलं. मी जर स्वतः करत असते तर सपोज ऍपल असं असतं, तर मी काय केलं असतं, ए बी सी डी ई ही एक जोडी, पी क्यू आर एस नाही, पी क्यू आर नाही, एल एम एम एन ओ नाही, ई एफ जी एच आय नाही, म्हणजे एकच जोडी. असं फास्ट केलं असतं. आणि हे कधी फास्ट करता येतं, जेव्हा तुमची खूप सारी प्रॅक्टिस होते. चला पुढचा प्रश्न बघूया. राम वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. आता आपल्याला दिशा माहिती आहे, बरोबर. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता आपल्याला काय सांगितलंय की राम वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे, म्हणजे राम या दिशेने तोंड करून उभा आहे. तो प्रथम उजवीकडे एकदा काटकोनात वळाला. आता उजवीकडे काटकोनात म्हणजे उजवीकडे म्हणजे या दिशेने, आणि काटकोनात वळाला म्हणजे काय, 90 डिग्री मध्ये वळाला. ह्या डिरेक्शन मध्ये बघतोय, मग 90 डिग्री करायला तो ह्या डिरेक्शनने बघतोय. ठीक आहे. एकदाच वळाला,
व नंतर डावीकडे 2 वेळा काटकोनात वळाला. आता डावीकडे म्हणजे कुठल्या? ह्या डिरेक्शननी, ह्या पहिला काटकोन आणि हा दुसरा काटकोन, म्हणजे आता इकडच्या डिरेक्शननी बघतोय. तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल? नैऋत्य दिशेला, म्हणून आपलं उत्तर आलं नैऋत्य. ठीक आहे, खूप सोपा होता. चला पुढचा प्रश्न बघूया. आपल्याला असे दिले आहेत, काय दिले आहेत? अक्षर दिले आहेत आणि आपल्याला हे शोधायचंय. अगोदर ह्याच्यामध्ये काय लॉजिक आहे ते बघूया. इथे बघा, सी डी, ट्रिपल ई, ई जिथं आहे तोच पुढं ई पुढं कॅरी फॉरवर्ड केलाय, म्हणजे इथं आलाय. ई एफ, नंतर काय आलंय? ट्रिपल जी, एच, ट्रिपल आय, म्हणजे काय आहे? सी डी ट्रिपल वेळा ई. ठीक आहे, त्याच्यानंतर काय झालं? हा ई इथे आला. ठीक आहे, ई एफ, एफ नंतर येतं जी, पण हा जी कसा घेतलाय? ट्रिपल घेतलाय. आणि त्याच्यानंतर जी नंतर येतं एच, आणि एच नंतर आय किती वेळा घेतलाय? 3 वेळा. ठीक आहे, आता हा पुढं आय काय केला? इथं कॅरी फॉरवर्ड झाला, म्हणजे इथं आय येणार, जे आणि डबल के. ठीक आहे, इथं 3 वेळा ई, इथं 3 वेळा जी, इथं 3 वेळा आय. आता हा जो के आहे तो काय झाला? इथं कॅरी फॉरवर्ड झाला, इथे हा वाला के. के नंतर काय येतं? जे के एल, ट्रिपल वेळा एम. आता हा जो एम आहे तो काय होणार? पुढे कॅरी फॉरवर्ड होणार, म्हणजे सुरुवात आपली एम ने होणार. एम नंतर काय येतं? एन येतं. आता पुढे कसा पॅटर्न आहे हे आपण ठरवूया. अगोदर आपण काय करूया? ऑप्शन मधून इलिमिनेट करूया. एम एन कुठं कुठं आहे ते ठेवायचे आहेत. इथं आहे, इथं आहे, इथं नाही, म्हणजे हे ऑप्शन गेले. आता एम नंतर, एम एन नंतर किती वेळा ओ येणार हे आपल्याला डिसाइड करायचंय. आता इथे बघा, ई मध्ये किती आहे? 2 वेळा आले. ई एफ जी इथं, इथे 3 वेळा, इथे 3 वेळा आणि इथे सुद्धा 3 वेळा. ठीक आहे, पुन्हा जे के डबल के आलं, इथं 2 वेळा आलं. ट्रिपल एम हे 3 वेळा आलं. 3 3 2 3, म्हणजे इथं किती वेळा यायला पाहिजे? 3. कळलं? 3 3 2 3 3 असा पॅटर्न असू शकतो. 3 वेळा एखादा अक्षर, 3 वेळा, पुन्हा एखादा अक्षर 3 वेळा, बरोबर. आणि त्याच्यानंतर एखादा अक्षर 2 वेळा, पुन्हा इथं 3 वेळा आलंय, म्हणजे पुन्हा 3 3 3 2 3 3 2 असा पॅटर्न असू शकतो. मग हा जो ओ आहे तो किती वेळा येणार? 3 वेळा, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे माझं उत्तर आलं. आणि ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये खूप वेळा मुलांचे प्रश्न चुकतात अशा टाईपचे, कारण त्यांना समजतच ना पॅटर्न काय. कळलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिला होता, पण काही मुलांना हा जमला नाही, म्हणून मी हा सॉल्व्ह करून दाखवते. मीना, जीवा, फारू यांनी काही रक्कम वाटून घेतली. मीनाला 508 रक्कम मिळाली, जीवाला 0.25 आणि फारूला 75 रुपये मिळाली. तर मूळ रक्कम दर्शविणारा पर्याय निवडा. आता इथे तुम्ही ऑप्शन वाईज सुद्धा जाऊ शकता, किंवा हे जे आहेत ना आपल्याला दिलेले त्यानुसार सुद्धा जाऊ शकता. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, मला माहितीये मुलांना कुठं अडचण आली असेल. 0.25 म्हणजे काय? जसं 5/8 म्हणजे काय, तसं 0.25 म्हणजे काय? 5/8 काय होईल माहितीये? 0.625. हे जर असं असतं ना, तर आपल्याला ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. आणि जर 0.25 आहे ना, तर हे आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता 0.25 नेमकं आहे काय हे मी तुम्हाला सांगते, आणि ते कसं काढायचं हे बघा. 0.25 ला मला काय करायचंय? एक पूर्ण होल नंबर मध्ये करायचंय, म्हणजे काय? 1 2 3 4 असं, त्याच्या पुढे पॉइंट मध्ये काही नकोय. मग 25 ला मी किती पर्यंत गुणू शकते, जिथे त्याच्या पुढे एक पूर्ण संख्या येईल. 25 चोक 100, बरोबर. 100 म्हणजेच काय? 1.00 असं येईल, बरोबर. 0.25 ला गुणिले 4 केले तर त्याचं उत्तर काय येईल? 1.00, म्हणजे 1 हा पूर्ण भेटला मला, बरोबर. आता आपला रूल काय आहे? अंशात ज्याला गुणलं त्यालाच छेदात सुद्धा गुणायचं. आपला छेद काय आहे? 1 आहे, म्हणजे 1 ला पण मी काय करणार? 4 ने गुणणार. 0.25 गुणिले 4 किती येणार? 1 येणार. आणि 4 गुणिले 1 किती येणार? 4 येणार. म्हणजेच 0.25 ह्याची किंमत काय आहे? 1/4. हे लक्षात घ्या. इथं जर तुम्हाला जमलं तर आता काहीच अवघड नाही. आता आपण काय करूया? सरळ सॉल्व्ह करूया. 5/8 अधिक 1/4 अधिक 75 रुपये. आता हे 75 ह्याचं काय आहे
हे काढण्यासाठी आपण काय करूया, अगोदर ह्यांचं काढूया, म्हणजे हे सॉल्व्ह करूया. आता इथे काय आहे, छेदात 8 आहे, इथे 4 आहे. 4 दुने 8 बरोबर. मग आपला छेद समान होईल, ह्याची लसावी घेतली, खाली 8 आलं. आता छेदात जर 2 ने गुणले तर अंशात सुद्धा 2 ने गुणायचं. मग हे किती येणार, बेक बे, 5 आणि 2 किती, 7. आता 7/8 आलं. आता म्हणजे राहिलं काय, आपली जी पूर्ण संख्या आहे ना, मूळ रक्कम आहे आपली 8 आहे बरोबर. मीना आणि जीवा, मीना आणि जीवा ह्यांची मिळून किती झाली टोटल, 7 रक्कम झाली. म्हणजे आपली रक्कम किती राहिली, 1 राहिली. आता फक्त 1 राहिली का, तर नाही. किती राहिली, 1/8 राहिली. 7/8, हे बघा इथे 7/8 ही काय आहे, मीना आणि जीवाची आहे. फारूची किती राहिली, 8तून 1 गेला, 8तून 7 गेले, 1 राहिला. 1/8 ही कोणाची रक्कम आहे, ही फारूची रक्कम आहे. पण 1/8 म्हणजे काय आहे, 75 रुपये. मग 1/8 इंटू एक्स, एक्स काय घेतले आपण, मूळ रक्कम घेतली. तर 1/8 गुणिले मूळ रक्कम ही किती येणार, 75 रुपये. म्हणून फारू ह्याची जी 1/8 ची जी 75 रुपये आहेत ना, तीच काय येणार आहे, आपली मूळ रक्कम येणार आहे. मग मूळ रक्कम बरोबर काय येणार, 75. हे 8 काय जाणार इकडे, गुणिले जाणार, आणि छेदात काय राहणार, 1 राहणार. 8×5 40, 7×8 56 आणि 4 किती, 60. म्हणजे आपली मूळ रक्कम किती आली, 600 रुपये. समजलं, इतकं सोपं आहे. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम कुठे आला असणार आहे, इथं आला असणार आहे. आणि पुन्हा जरी हे काढलं, ठीक आहे, 1/4 मला आलं मॅडम, 5/8 पण आलं, पण हे 75 घालायचे कुठे, करायचं काय, तर त्याचं हे आहे 7/8 म्हणजे मीना आणि जीवा. आणि 7/8 जर 8/8 झालं तर काय होईल, आपली ती पूर्ण रक्कम होईल बरोबर. मग 7/8 म्हणजे हे 2 आहेत, आणि 8तून 7 गेले म्हणजे 1/8. राहिलेला उरलेला भाग कुठला आहे, 75 रुपये. आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळणार आहे आपली मूळ रक्कम, जी की आहे 600 रुपये. आता जर क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही 600 गुणिले 5/8 करून बघा, तुम्हाला मीनाची रक्कम मिळेल. जी रक्कम मिळेल ती 600 मधून वजा करा, ठीक आहे. पुन्हा 1/4 करा, 600ला त्याला गुणा, पुन्हा 1/4 गुणिले 600 केलं तर तुम्हाला जीवाची रक्कम मिळेल. आणि ही जी जीवाची रक्कम आणि मीनाची रक्कम जी मिळणार आहे 600ला गुणून, ती ऍड करा आणि ती 600 मधून वजा करा, तर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे, 75 रुपये. करून बघा, ऑप्शन वाईज गेला तर बेस्ट. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न आहे, ए एखाद्या कामाचा 1/4 भाग 9 दिवसात पूर्ण करतो. बी त्याच कामाचा 2/3 भाग 28 दिवसात पूर्ण करू शकतो. दोघे मिळून एकत्र काम केल्यास ए आणि बी संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतील. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, ए काय करतो, 1/4 भाग हा 9 दिवसात पूर्ण करतो. मग 1/4 भाग 9 दिवसात पूर्ण करतो, तर संपूर्ण एक भाग किती दिवसात पूर्ण करेल. काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, कसं होणार, 1 हा इकडे जाणार, 9 हा जो 4 भागिले आहे तो कसा येणार, 1/4 येणार. हा भागात आहे, वरती जाऊन काय होणार, गुणिले 4, म्हणजेच किती, 36. म्हणजे ए एक काम 36 दिवसात पूर्ण करतो. पुढे काय आहे, बी त्याच कामाचा 2/3 भाग हा 28 दिवसात पूर्ण करतो. मग कंप्लीट हा जो कंप्लीट एक भाग किती दिवसात पूर्ण करेल. इथे पण काय करायचं आहे आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं येणार, हे एक इकडे जाणार, 28 राहणार, छेदात काय राहणार, 2/3. आता हे 3 काय करणार, वरती जाणार, म्हणजे कसं होणार, 28 गुणिले 3 भागिले 2, इथे येणार 14, 14 दुने 28, 14×3 42. म्हणजे बी किती दिवसात काम पूर्ण करतो, 42 दिवसात. तसं तुम्ही इथे पण करू शकला असता, 14 आणि हा 3 जाऊन 14×3 42 असं. आता आपल्याला कळलं ए किती दिवसात काम पूर्ण करतो, 36, बी किती दिवसात काम पूर्ण करतो, 42. आता आपल्याला विचारलं काय आहे की ए बी ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतील, ते आपल्याला काढायचंय. आपल्याला मिळालं की ते किती दिवसात काम पूर्ण करतात. आता आपण काय करणार, आपल्याला त्या दोघांची कार्यक्षमता मिळणार, ए आणि बी, 36 आणि 42. आता मी तुम्हाला नेहमी सांगते, बी चे जे दिवस आहेत ना आणि ए चे दिवस, ह्यांना काय करायचं, एकदम एकदम काय म्हणतात, सरळ भाग द्यायचा. म्हणजे काय, 6×6 36, 6×7 42. ह्यांना मी काय केलं, 6 ने भाग दिला. ठीक आहे, मग बी चे जे दिवस आहेत ना
ते ए ची कार्यक्षमता असणार. मग बी चे दिवस किती आले, भाग घालून ह्यांना भाग घालून 7 आले. म्हणजे ए ची कार्यक्षमता ही 7 आली आणि बी चे दिवस आणि ए चे दिवस किती आहेत, 6 दिवस आहेत, बरोबर. म्हणजे ह्यांना भाग घालून आपला 6 हे दिवस आले. मग हे जे 6 आहेत ते काय असणार आहे, बी ची कार्यक्षमता असणार आहे. जर तुम्हाला कार्यक्षमता मिळत नसेल तर ते कसे काढायची हे मी तुम्हाला सांगितलं आणि हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, पुढं सॉल्व्ह करूया. हे आहे 42. आता आपल्याला काय मिळणार, पूर्ण काम मिळणार. काम किती आहे ते मिळणार. आता 36 गुणिले 7 करा, 42 गुणिले 6 करा, मिळणार तर एकच आहे. मग काय करते मी, 42 गुणिले 6 करते. 6 दुने 12, हातचा 1, 6 चोक 24 आणि 1 25. म्हणजे माझं टोटल काम किती आहे, 252. किती कार्यक्षमतेने करायचं आहे, तर 7 अधिक 6 बरोबर किती, 13. म्हणजे 13च्या कार्यक्षमतेने काम करायचं आहे. मग ऑप्शन मध्ये आपल्याला कसं दिलं आहे, 252/13 म्हणजे एवढंच दिलं आहे. आपल्याला आणखी सरळ रूप द्यायची गरज नाही. माझं उत्तर काय येणार, ऑप्शन सी 252/13. समजलं. चला पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न एकाच सेकंदाचा आहे फक्त. कसा आहे ते मी तुम्हाला सांगते. एखादा म्हणाल मॅडम 1 गुणिले 3 गुणिले 5 7 9 999 पर्यंत गुणाकार करायचा का, नाही. आपला प्रश्न काय आहे, या गुणाकारातील एकक स्थानावरील अंक, एकक म्हणजे काय, जसं असतं एकक दशक शतक म्हणजे किती, 100. ह्याच्यामध्ये एकक स्थानावर काय आहे, 0, दशक स्थानावर आहे 0, शतक स्थानावर आहे 1. ह्याच्यातलं आपल्याला फक्त एकक स्थानावरील अंक कोणता आहे हे शोधायचं आहे. आता हे सॉल्व्ह करायची सगळ्यात इझिएस्ट मेथड, आपल्याला जे दिलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 5 दिसतोय, प्लस आणखी एक जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला समजेल 1 3 5 7 9 हे 999 पर्यंत काय आहेत, विषम संख्या आहेत. विषम संख्या आहेत. मग 5 ने कोणत्याही विषम संख्येला जर गुणलं तर माझं उत्तर काय येणार, 5 येणार. एककात 5 येणार. आणि जर 5 ने कोणत्याही समसंख्येला गुणलं तर माझ्या उत्तराच्या एककात नेहमी 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 0 येणार. मग आपल्याला विचारलं काय आहे, एकक स्थानावरील अंक कोणता. जर ह्या सर्व विषम संख्या आहेत त्यांना आपण 5 ने गुणतो तर आपलं युनिट प्लेस मध्ये म्हणजे एकक स्थानावर किती येणार आहे, 5 येणार आहे. म्हणून माझं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक सी 5. समजलं. हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. 11 ने सुद्धा जर आपण बघितलं, ज्या संख्येला गुणतो तीच संख्या एककात येते, हे तुम्हाला माहिती असेल. 10 ने ज्या संख्येला गुणतो त्याच्या एककामध्ये 0 येतं. तसंच 5 ने विषम संख्येला गुणल्यावर एककात 5 किंवा 5च येतात आणि 5 ने समसंख्येला गुणल्यावर एककात 0 ही संख्या येते. हे लक्षात राहू द्या, हे विसरायचं नाही. चला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, एका विक्रेत्याने 1 रुपयामध्ये 7 लिंबू खरेदी केले. 75% नफा मिळवण्यासाठी त्याने 1 रुपयामध्ये किती लिंबू विकायला हवेत. आता आपल्याला काय सांगितलंय, 1 रुपयामध्ये लिंबू विकले, 7 लिंबू विकले. मग एका लिंबूची किंमत किती झाली, 1 लिंबू बरोबर किती येणार, 1/7. म्हणजे एका लिंबूची किंमत ही 1/7 रुपये आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला 75% नफा घ्यायचा आहे. मग 1 लिंबू आहे बरोबर, त्याच्यावर आपल्याला किती घ्यायचं आहे, 75% नफा, 1/7. त्याच्यावरून आपण विक्री किंमत काढू शकतो बरोबर, 1/7 गुणिले 100 अधिक किती टक्के नफा पाहिजे, 75 भागिले 100. हे माहिती आहे ना तुम्हाला, 175 होणार बरोबर. मग आता 1/7 गुणिले 100 अधिक 75 किती येणार, 175 भागिले 100. हे काय करायचं आपल्याला, आपण मी इथे भाग देते 25 ने, 25 चोक 100, 25 7 175. मग इथे काय येणार, 1/7 गुणिले 7/4. हे तर काय होतंय, 7 आणि 7 कॅन्सल होतंय, म्हणजे माझं उत्तर काय येते, 1/4. आता हे 1/4 काय आहे, ही एका लिंबूची किंमत झाली, विक्री किंमत ही झाली. म्हणजे ज्या अगोदर आपण म्हणजे 1 रुपयात 7 लिंबू घेतले होते तेव्हा आपली खरेदी किंमत किती होती, 1/7. पण आपल्याला काय करायचंय, 1 रुपयाच ठेवायचाय पण 75% नफा मिळवायचा आहे. आता जर मी 1 रुपयाच ठेवला आणि जर मला नफा कमवायचा असेल तर मला काय कमी करायला लागेल, लिंबू कमी करायला लागतील. मग जिथं मी 1/7 रुपयाला
एक लिंबू घेतलं, तिथं मी 1/4 रुपयाला एक लिंबू विकणार. आता बघा, मला रुपया तसाच ठेवायचा आहे, 1 रुपया. मग लिंबू जर कमी करायचे असेल, तर 7 रुपये म्हणजे 7 लिंबूपेक्षा मला 7 पेक्षा कमी लिंबू द्यायला लागतील, बरोबर? तेव्हाच मला नफा होईल. मग 8 हे उत्तर येईल का? नाही येणार. पुन्हा 7 आणि 6 ह्याच्यामध्ये खूप जवळचा फरक आहे. मला तेवढ्यात 75% नफा नाही मिळणार. म्हणजे 7 लिंबूच्या ऐवजी मी 6 लिंबू नाही देऊ शकत. मग हे पण नाही येणार. आता आपल्याला 5 आणि 4 मध्ये बघायचंय. जर एका लिंबूची विक्री किंमत 1/4 असेल, तर याचा अर्थ असा होतो की 1 रुपयामध्ये 4 लिंबू आपण देऊ शकतो. करून बघा. 1/4 इंटू एक्स बरोबर 1 रुपया. म्हणजे हा 4 काय जाणार? इकडे जाणार, गुणिले 4 होणार आणि ह्याचे उत्तर काय येणार? 4 येणार. म्हणजे 1 रुपयामध्ये मी 4 लिंबू हे विकले पाहिजे. तेव्हाच मला 75% नफा होऊ शकतो. हे मला सांगायचं आहे. थोडंसं किचकट आहे, म्हणजे थोडंसं असं जर समजायला थोडंसं जम्बलिंग होईल, पण खूप सोपं आहे हे. हे तर ऑप्शनमधूनच गेले. आपल्याला 5 आणि 4 ह्याच्यामध्ये कन्फर्म करायचं होतं. मग आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन क्रमांक 4 डी. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. 15% आणि 10% अशा 2 क्रमिक सलग, ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सक्सेसिव्ह सवलतींना म्हणजेच काय? डिस्काउंट समतुल्य असलेली एकूण एकत्रित सवलत किती आहे ते शोधा. म्हणजे ह्यांना म्हणायचं काय आहे ते मी तुम्हाला सांगते. जर 100 रुपये आहेत, तर पहिली सूट ही 15% दिली, दुसरी सूट ही 10% दिली, तर टोटल सूट किती दिली असं ते विचारतायत. आता इथं 15 अधिक 10 हे 25 आणि 25ला टिक करून येऊ नका, तुमचं उत्तर चुकेल. हे कसं सॉल्व्ह करायचं ह्याची मी शॉर्टकट मेथड तुम्हाला सांगते. जेव्हा डिस्काउंट असतो ना, तेव्हा नेहमी वजा घ्यायचं आणि जेव्हा प्रॉफिट दिला असेल, सक्सेसिव्ह प्रॉफिट दिला असेल, तर काय करायचं? अधिक घ्यायचं. समजलं? आता इथं आपल्याला डिस्काउंट किती आहे? 15 आणि 10. हे काय आहे? डिस्काउंट आहे. म्हणून मी काय करणार? 15 वजा 10 गुणिले वजा 15 वजा 10चा काय करणार? गुणाकार करणार. आता इथं आपल्याला डिस्काउंट किती दिला आहे? 15 आणि 10. आता हे डिस्काउंट आहेत, बरोबर? मग हे कसं होणार? वजा वजा. आता आणखी इथं काय येणार? ह्या दोघांचा गुणाकार येणार. 15 गुणिले 10. ठीक आहे? वजा 15 वजा 10 भागिले काय येणार? 100. हा ह्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे ह्याचा फॉर्म्युला कसा आहे? ए वजा किंवा अधिक ए वजा किंवा अधिक बी वजा किंवा अधिक ए बी भागिले 100. हा सक्सेसिव्ह डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे. हे जर तुम्ही ठेवलं ना फॉर्म्युलामध्ये, डायरेक्ट तुमचं उत्तर येणार. आता इथे काय? वजा 15 वजा 10 किती झाले? वजा 25. आता हे वजा 15 आणि वजा 10 हे काय झाले? अधिक झाले, बरोबर? वजा आणि वजा. 15 गुणिले 10 किती? 150 भागिले काय येणार? 100. आता ह्या 100चे हे 2 घालवायचेत मला शून्य. मग मी काय करते? हे 2 घरं सोडून 1 शून्य देते. म्हणजे कसं येणार? वजा 25 अधिक 1.5. मग माझं उत्तर काय येणार? 25 वजा 1.5 म्हणजे काय? छेद 5तून 2 गेले 3, 23.5 म्हणजे बरोबर वजा 23.5. आता वजा आहे म्हणजे काय झालं? बरोबर डिस्काउंट आला, बरोबर. वजा म्हणजे काय? डिस्काउंट. वजा म्हणजे तोटा, पण इथं आपल्याला काय दिलं आहे? सवलत दिली आहे, म्हणजे हे काय आहे? डिस्काउंट आहे. आणि आपलं उत्तर काय आलं? 23.5. समजलं? हे एकदम सिंपल मेथड आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.